आणि जेवढी निर्यात आपण वाढवू, जेवढा परकीय चलन आपल्या देशाला मिळेल, तेवढी गुंतवणूक आपल्याला या क्षेत्रामध्ये वाढवता येईल. आणि भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करणं फार आवश्यक आहे. मी अनेक वेळा सांगतो की शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक झाल्याशिवाय शेतकरी हा शेती करू शकत नाही. शेती हा भांडवली व्यवसाय आहे. भांडवलाशिवाय शेतकऱ्याला काही करता येत नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये पैसे नसतात. त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून तो पाईपलाईन करायला गेला, त्याच्याकडे पैसे आहे म्हणून तो ट्रॅक्टर घ्यायला गेला, त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून त्यांनी ड्रीप इरिगेशन केलं, असं होत नाही. पैसे त्याच्याकडे नसतात. मग तो बँकाचं कुठून तरी कर्ज काढतो, कुठून तरी कर्जबाजारी होतो आणि मग तो सातत्याने अडचणीमध्ये येतो. अडचणीत आला की सरकार मदत करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा निराश होतो, नाराज होतो, वैफल्यग्रस्त होतो आणि त्यातून मग वेगळे विचार त्याच्या मनामध्ये येतात. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येता कामा नये. मुळात भांडवली गुंतवणूक करून ही शेती उत्पादनामध्ये शासकीय खर्चाने कशी या ठिकाणी आणता येईल, अशा प्रकारचं नवीन टेक्निक शेतकऱ्यांना कसं देता येईल, तो विचार आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे.